दरम्यान शिवराज मोठेगावकर लातूरमध्ये बांधत होता मेडिकल कॉलेज। मेडिकल कॉलेजच्या इमारतीचं लातूरमधलं बांधकाम सुरू होतं। 5 एकरहून अधिक जागेमध्ये या कॉलेजच्या इमारतीचं टोलेजंग बांधकाम त्या ठिकाणी सुरू होतं। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या कोठडीत असलेल्या लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोठेकरनं लातूरच्या खोपेगाव परिसरामध्ये मेडिकल कॉलेजच्या उभारणीकरता 5 एकर जागेमध्ये टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू केलं। भविष्यात आरसीसी पॅटर्नच्या माध्यमातून तयार होणारे डॉक्टर्स यांच्याकडून लातूरमध्ये एक भव्य दिव्य मेडिकल कॉलेज उभारणीचं स्वप्न शिवराज मोठेगावकर यांना पाहिलं होतं। दरम्यान या संदर्भातला आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी अजय घोडके। पाहूया। चा संचालक असलेल्या शिवराज मोठेगावकरला नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयनं अटक केल्याच्या नंतर आता तो सीबीआयच्या कोठडीमध्ये आहे। परंतु याच शिवराज मोठेगावकरनं ज्या महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जी संपत्ती कमवलेली आहे त्याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी सीबीआयच्या माध्यमातून केली जाते आहे। आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर लातूरच्या काळसा रोड परिसरात असलेली ही जी टोलेजंग जी इमारत आपण पाहताय, ही इमारत म्हणजे मोठेगावकर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आरोग्य विद्यापीठ किंवा आरोग्य मेडिकलचं कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलं जात होतं। आणि ते मेडिकल कॉलेज सुरू करत असताना त्या ठिकाणी त्याची जी स्वप्न होतं की ही स्वप्न त्या ठिकाणी तो बाळगत होता आणि तशा पद्धतीने त्यांनी अमाप संपत्तीही कमवलेली होती। आरसीसी कोचिंग क्लासच्या माध्यमातून जो कोट्यावधींचा डोलारा त्यांनी उभा केलेला होता तो डोलारा आता त्या ठिकाणी उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 4 राज्यांमध्ये असलेले जे 40 प्राध्यापकांनी 30 ते 60 लाखांचं पॅकेज देऊन त्या ठिकाणी आताही कोचिंग क्लासेसमध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक काम करतायत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नीट आणि जेई परीक्षांमध्ये मोठे यश मिळवून देण्याचा दावा करत लातूरमध्ये भक्कम बस्तान बसवणारा हा जो शिवराज मोठेगावकर आहे याच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचं आर्थिक आणि व्यावसायिक जाळं सुद्धा आता या ठिकाणी समोर येत आहे आणि त्याची चौकशी सुद्धा आता सीबीआयच्या माध्यमातून केलेली जाते आहे। ही जी लातूरमधली इमारत आपण पाहतो ही जवळपास 5 ते 6 एकरमध्ये असलेली ही मोठी इमारत आहे। याच ठिकाणी मोठेगावकर हा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज मेडिकल विद्यापीठ त्या ठिकाणी सुरू करण्याच्या तयारीत होता आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आरसीसीच्या माध्यमातून जी विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी व्यवसायामध्ये आल्याच्या नंतर त्या याच हॉस्पिटलमध्ये त्यांना सेवेचं त्या ठिकाणी स्वप्न पण दाखवलेलं जात होतं। आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून तो अनेक ठिकाणी भुरळही घालत होता। जवळपास आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रासह राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या 40 पेक्षा अधिक प्राध्यापकांनी क्लासेसमध्ये शिकवत असलेले प्राध्यापक त्या ठिकाणी त्याच्याकडे आहेत। विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी परराज्यातून आणलेल्या या शिक्षकांना दरवर्षी 30 लाख ते 60 लाख रुपयाचे घसघशीत असे पॅकेजही दिले जाते। आपण एकंदरीत जर पाहिलं तर त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या पातळीवरती मोठेगावकरच्या संपत्तीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची असलेल्या या आरसीसी कोचिंग क्लासेसचे जे वेगवेगळ्या शाखा आहेत त्याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी जी अमाप संपत्ती कमवत हा जो आर्थिक मोठा डोलारा उभा केलेला आहे त्याची सुद्धा या ठिकाणी चौकशी केली जाणार असल्याचं त्या ठिकाणी सीबीआयच्या माध्यमातून समोर येत आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवराज मोठेगावकर ह्याचं जे या ठिकाणचं हे जे आरोग्य विद्यापीठ किंवा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभा करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता अधांतरीच राहील की काय असं देखील चर्चा होते। कारण सीबीआयच्या कोठडीमध्ये असल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती शिवराज मोठेगावकरची चौकशी केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये आता त्या ठिकाणी अजून सीबीआयच्या माध्यमातून या सगळ्या संपत्तीची चौकशी केली जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।